नमस्कार मंडळी, दुर्गा अष्टमीला मुख्य दरवाजाला तुम्हाला ही एक अतिशय महत्त्वाची वस्तू लावायची आहे। बघा मंडळी, ही वस्तू दिसायला एवढीशी आहे, पण हिचे काम जे आहे खूप मोठे आहे। वास्तुदोष, नजरबाधा, कटकट जाऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल। 64 योगिनी यंत्र असे आपण याला म्हणतो। तर हे कोणत्या दिवशी कसं लावायचं, हे यंत्र लावण्याचे किती फायदे आहेत, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। बघा, दुर्गा अष्टमी ही 30 सप्टेंबर मंगळवारला आहे। दुर्गा अष्टमीचा दिवस अतिशय प्रभावी असतो। तर हे 64 योगिनी यंत्र ह्या नवरात्रीमधल्या दुर्गा अष्टमीच्या दिवशी लावायचं आहे। जवळपास कुठे तुम्हाला मिळालं तर नक्की तुम्ही तिथून घ्या। ह्यामध्ये तांब्याचे सुद्धा मिळतं। मी सुद्धा माझ्या मुख्य दरवाजावर लावले आहे। जवळपास मिळाले तर अतिउत्तम, नाही मिळालं तर तुम्हाला ॲमेझॉनवरून मागवू शकता। दुर्गा अष्टमीपर्यंत तुमच्यापर्यंत नाही आले तर तुम्ही बघा, कुठल्याही महिन्याच्या दुर्गा अष्टमीला पुढच्या महिन्यात सुद्धा दुर्गा अष्टमी येते, म्हणजे प्रत्येक महिन्याला दुर्गा अष्टमी येते असते। तर त्या दिवशी तुम्ही हे तुमच्या मुख्य दरवाजाला लावायचे आहे। कसं लावायचे ते तुम्हाला मी सांगते। त्यामुळे काय काय फायदे होतात हे पण तुम्हाला सांगते। 64 योगिनी यंत्राच्या पूजनामुळे आणि स्थापनेमुळे घरामध्ये लक्ष्मी नांदते, सरस्वती देवीचे आगमन होते, वास्तुदोष दूर होतात आणि नकारात्मक शक्तींपासून आपलं रक्षण होतं। हे यंत्र घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणतं। आईप्रमाणे ते आपली काळजी घेत असतं आणि कालभैरव तसंच महाकाली मातेची कृपा ते आपल्याला मिळवून देत असतं। आणि नवरात्रीतल्या दुर्गा अष्टमीला जर तुम्ही लावलं तर त्याचा खूप फायदा होतो। हे यंत्र अतिशय प्रभावी आहे, नजर दोष जाण्यासाठी तर खूप हे प्रभावी आहे। बघा, हे यंत्र लावल्यामुळे आपण जेव्हा बाहेर जातो, आपल्यासोबत कुठल्या वाईट शक्ती येतील हे सांगता येत नाही, हे आपण कधीही सांगू शकत नाही। तर हे यंत्र लावल्यामुळे तुमच्या पाठीमागे येणाऱ्या दुष्ट शक्तींना ते घराबाहेरच थांबवतं। हे यंत्र लावल्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी आमंत्रित होते आणि त्यामुळे घरामध्ये समृद्धी येते, धनप्राप्ती होते। माता सरस्वतीचे आवाहन झाल्यामुळे घरामध्ये ज्ञान आणि विज्ञानाची वृद्धी होते, तसेच नकारात्मक शक्तींना रोखतं। त्यामुळे वास्तुदोष सुद्धा कमी होतात आणि ज्यामुळे घरामध्ये शांतता राहते। 64 योगिनी यंत्र हे 64 योगिनींच्या दैवी शक्तींना आकर्षित करतं, त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते। तर असे याचे खूप फायदे आहेत। 64 योगिनी या माता आहेत आणि या 64 योगिनी माता निरंतर दत्त महाराज आणि कालभैरव देवतेच्या सेवेमध्ये सुद्धा असतात। त्यामुळे दुर्गा अष्टमी किंवा काला अष्टमी याची पूजा केली जाते। 64 योगिनींचं यंत्र लावल्यामुळे घराबाहेर ज्या काही वाईट शक्ती, करणी बाधा वगैरे आपल्या घरामध्ये येण्याचा प्रयत्न करतील तर त्या घराबाहेरच रोखल्या जातील। बघा, यामध्ये जर तुम्ही बघायला गेले ना, तर यामध्ये वास्तुयंत्र आहे, विजय पंचदशी यंत्र आहे, 64 योगिनी यंत्र आहे। हे यंत्र दुर्गा अष्टमीच्या दिवशी पूजा करून दुकानाच्या, घराच्या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूस लावणे आणि दुर्गा अष्टमीला त्याची पूजा करणे। तुमचा छोटा मोठा बिझनेस असेल, काही शॉप वगैरे असेल, तिथे सुद्धा तुम्ही ते लावू शकता। बघा, यामुळे काय होतं, तुमच्यासोबत बाहेरून आलेल्या नकारात्मक शक्त्या दाराच्या बाहेरच त्या प्रतिबंधित केल्या जातात। घराबाहेरील म्हणजे जी नजरबंदी होते किंवा देहबंदी होते तर ती कमी होते। तर नजरबंदी म्हणजे बघा, घराबाहेरील परिसरात नकारात्मक आणि वाईट शक्ती आपली वाट पाहत असतात आणि आपण त्यांच्या मार्गामध्ये आलो की मग त्या आपल्यासोबत घरामध्ये प्रवेश करतात, याला नजरबंदी म्हणतात। आणि देहबंदी म्हणजे अचानक आपला देह चालताना एका दिशेला किंवा एका ठिकाणी आपला देह खेचला जातो। बऱ्याच वेळा नवजात शिशु म्हणजे लहान बाळे जे असतील किंवा लहान मुलं, यांना काही कारणास्तव आपण समजा बाहेर घेऊन जातोय, अशा वेळी काय होतं, वाईट शक्ती ज्या आहेत त्या लहान मुलांकडे आकर्षित होतात। आपण बघा, लहान बाळांची वगैरे नजर काढतो। लहान मुलांना, आपल्या घरातील मुलांना नजर दोषाचा लवकर त्रास होत असतो। तर त्यामुळे 64 योगिनी यंत्र हे घरावर लावल्याने अशा प्रकारच्या वाईट प्रकारच्या शक्ती आपल्यासोबत, आपल्या घरातील व्यक्तींसोबत घरामध्ये प्रवेश करत नाहीत। समजा एखादी वाईट शक्ती तुमच्यासोबत आली आणि तिने जबरदस्तीने घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला
तर ती सिद्ध 64 योगिनी यंत्रावर आपटते आणि ती घराबाहेरच राहते. तर त्यामुळे या वाईट शक्ती घरामध्ये येत नाहीत. आपल्या कुटुंबाचं रक्षण होतं. तुमचं घर भाड्याचं असेल, स्वतःच्या मालकीचं असेल तरीसुद्धा तुम्हाला लावायचे आहे. बऱ्याच जणांना वाटत असेल की घर भाड्याचे असेल तर लावावे का, त्याचा प्रभाव होईल का. तर बघा, तुम्ही त्या घरामध्ये राहताय, त्या बदल्यात तुम्ही रेंट देताय, तर त्यामुळे त्या घरामध्ये तुम्ही शिजवलेलं अन्न खाताय. सगळं काही आहे ते तुम्ही कमवून आणलेलं धन पण तिथे आणत असता. तर त्यामुळे त्या घरामध्ये पण तुम्ही उपाय करू शकताय. असं काही नाही की घर रेंटचं असेल तर तुम्ही काही करू शकणार नाही. पण घराच्या भरभराटीसाठी, व्यवसायाच्या भरभराटीसाठी, जीवनामध्ये आनंद आणण्यासाठी तुम्हाला हे 64 योगिनी यंत्र घरामध्ये लावायचंच आहे. आणि एकदा हे लावलं ना परत तुम्हाला लावायची गरज पडत नाही. हे यंत्र तांब्यामध्येही मिळते. तांब्याचं जास्त प्रभावी आहे आणि खरंच अष्टमीचा दिवस खूप प्रसन्न आणि महत्त्वाचा असतो. त्यामुळे अशा शुभ दिवशी तुम्ही हे नक्की लावा. आत्ता नाही जमलं तर पुढच्या महिन्यात दुर्गाष्टमीला तुम्ही लावू शकता. बऱ्याच जणांना असे वाटते की आमचा बिझनेस चालत नाही, म्हणजे काहीतरी नफा होत नाही आहे, तोटा होतोय. तर कधी कधी आपल्याला असं पण वाटतं बघा, एखादा माणूस घरामध्ये येऊन गेला, त्याची आपल्याला काहीतरी नजर फारशी चांगली वाटत नाही. तर अशा वेळेस अशा वाईट गोष्टींचा आपल्यावर, आपल्या घरावरील व्यक्तींवर परिणाम होऊ नये म्हणून ही गोष्ट खूप गरजेची आहे. तुम्ही दुर्गाष्टमीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता. कसं लावायचं बघा, मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने, म्हणजे जेव्हा बाहेरून एखादा व्यक्ती येतो तर तेव्हा त्याला ते दिसले पाहिजे. जिथे नेम प्लेट असते, आपला आई होल असते, त्याच्यावरती तुम्हाला हे लावायचे आहे. घरी आणल्यानंतर स्वच्छ तुम्हाला पुसायचे आहे. गोमूत्र थोडंसं शिंपडायचे आहे. देवाऱ्यासमोर ठेवा. एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा आणि त्यानंतर, किंवा माळ नसेल तर 10 मिनिट श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. एक माळ नवारण मंत्र ओम ऐं क्लीं चामुंडाय विच्छे या मंत्राचा जप करा. त्यानंतर हे देवाऱ्यासमोर ठेवून आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे देवा, हे स्वामी, हे देवी आई, माझ्या घरामध्ये, माझ्या घरात नकारात्मक शक्ती येऊ देऊ नको. बाहेरची इडापिडा ही बाहेरच राहू दे. म्हणजे बघा, इडापिडा आपल्यासोबत पण बाहेरून येत असते, नकारात्मक शक्ती आपल्यासोबत पण येत असते. समजा आपण कुठे बाहेर गेलो, कोणाशी आपलं काहीतरी भांडण वगैरे झालं, कुठल्या तरी वाईट विचारांनी आपण आपल्या घरामध्ये आलो, तर त्याचा सुद्धा वाईट परिणाम आपल्या घरामध्ये होत असतो. त्यामुळे या मंत्रामुळे ती निगेटिव्ह जी आहे शक्ती, ती घराबाहेरच राहते. उपाय दिवसभरात कधीही करू शकता. लावायला अजिबात विसरू नका, नक्की करा. आणि फार काही महाग अजिबात नाही आहे. अमेझॉनवरून तुम्ही सहज मागवू शकता. या महिन्याच्या दुर्गाष्टमीला नाही जमलं तर पुढच्या महिन्याच्या दुर्गाष्टमीला तुम्ही लावू शकता. कारण बघा, पुढच्या महिन्यात सुद्धा दिवाळी वगैरे सगळे सण येतात आणि एकदाच ही गोष्ट लावायची फक्त. दर दुर्गाष्टमीला छान पुसून त्याला हळदी, कुंकू, फुलं, अक्षदा अर्पण करायचे आहे, पूजा करायची आहे. दर दुर्गाष्टमीला अशाच प्रकारे त्याची पूजा करायची असते. अतिशय प्रभावी यंत्र आहे. नक्की आणा. याचे फायदे खूप आहेत. तुम्हाला लावल्यानंतर 100% अनुभव येईल. तर बघा, 64 योगिनी यंत्राची अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब